हा एक थोडा वेगळा आयटम आहे. हा बघा, हा वेगळा आहे आणि हा वेगळा आहे. ह्याला बोलतात पातोळे, जे पूर्ण स्लिम टाईप असतात. सो त्यासाठी ह्याला बोलतात पातोळे. आणि हे तर आपले सगळ्यांना माहितीच आहे ह्या गोष्टी. So अशा दोन प्रकारच्या आईने डिश केले आहेत, मजा येईल. सो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलला. आज आहे नागपंचमी. सो आज आमच्या घरी फुल म्हणजे आईने सजवलंय देव वगैरे बघा. पूर्ण देवारा वगैरे सजवून घेतलाय. आई आज बनवते आपल्याला उकडीचे नेवरे. सो दाखवतो मला. हे बघा, अशा टाईपमध्ये उकडीचे नेवरे असतात, म्हणजे पूर्ण बनलेले आहेत. बनवायची प्रोसेस दाखवतो तुम्हाला. हे असं पीठ वगैरे आहे. हे कसलं आहे, हळदीचं पान ना? हे हळदीचं पान, हे आतमध्ये घालणारं सारण. हे बघा, अशा प्रकारे मेकिंग होतं, म्हणजे पूर्ण आपण बनवलं जातं ते. इथे बनताय माऊ. माऊ, खायला आमचे माणसं पण रेडी आहे तेव्हा फास्ट फास्ट. अशा प्रकारे प्रोसेस ची. त्यात मेन पार्ट आहे ना, तो त्याला नंतर शेप देतात ना जॉईंट करून, म्हणजे ते उकडायला टाकले ना की फुटले नाही पाहिजे, त्यासाठी हा शेप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे लास्टला म्हणजे ते तिकडनं बाहेर येतात. सो अशा प्रकारे आपलं उकडीचा एवढा तयार झाला बघा. सो याच्या पुढची प्रोसेस मी दाखवतो तुम्हाला. याच्या पुढे तो ते बनलंय आणि याच्या पुढची प्रोसेस दाखवतो. गरम आहे. अशा प्रकारे स्टीम करत ठेवतात ते बघा. एक नंबर. आणि लास्टला जर आपण हे तुपासोबतही खातात ना, तूप टाकून. तूप टाकून जर खालात ना, किंवा असेच खालात तरी ठीक आहे, बट तूप टाकून जर खालात ना तर एक नंबर. हे किती वेळ ठेवायला लागतं तरी असं? 15 मिनिटं. सो 15 मिनिटं हे करत ठेवायचं, स्टीम करत ठेवायचं आहे. त्यानंतर आपलं रेडी होणार उकडीचे नेवरे. सो एक नंबर डिश आहे खायचं. आणि आज कसं नागपंचमी असो, आज मोस्ट ऑफ जण हे बनवतात. आई पण बनवते. सगळं झाल्यानंतर फायनल रिझल्ट बघू आपण टेस्ट करताना कसं वाटतं ते. तो नंतर आपला माऊ असंच राहणार आहे बिचारा, भूक लागलं आहे बघा. तो सारण पण सोडत नाही बघा. आई बघा, माऊ सारण सारण पण खातो तो मोदकासाठी. आणि याच्यासाठी एक नंबर हावरा आमचा भाऊ. सो बघू आता हे पूर्ण रेडी होतील तेव्हा कसं वाटतं ते दाखवतोच तुम्हाला. सगळे उकडीच्या नेवऱ्यामध्ये कमाल नाही सारणची आहे. सो हे सारण कसे बनवतात ते मी आईला विचारतो. सारण कसं आहे बनवतात? खोबरं, गूळ आणि स्प्रूट पाहिजे. खोबरं, गूळ आणि वेलची, काजू बदाम वगैरे सगळं जे तुम्हाला आवडेल ते टाकू शकता. बट ते बनवताना जी ट्रिक आहे ना, ते एक नंबर आहे. सो अशा प्रकारचं पूर्ण मेकिंग झाल्यावर सारण बनेल. आणि सगळा खेळ सारणचाच आहे. आणि नंतर तुम्ही किती वेळ त्याला स्टीम करता त्याच्यावरती पण आहे. सो मेन त्यात दोन गोष्टी आहेत. बट भारी रिझल्ट एक नंबर येतो. खाताना तुम्ही बोलाल ना, टेस्ट करताना एक नंबर. हा एक थोडा वेगळा आयटम आहे. हा बघा, हा वेगळा आहे आणि हा वेगळा आहे. ह्याला बोलतात पातोळे, जे पूर्ण स्लिम टाईप असतात. सो त्यासाठी ह्याला बोलतात पातोळे. आणि हे तर आपले सगळ्यांना माहितीच आहे ह्या गोष्टी. So अशा दोन प्रकारच्या आईने डिश केले आहेत, मजा येईल. सो अशा प्रकारे पहिला हे आम्ही स्टीमचा काढलाय. सो व्यवस्थित झालं, म्हणजे फुटले वगैरे नाही आहेत. मस्त वाटतात, एक नंबर. जसे आमचा माऊ वरती गेला तर माऊने एवढ्यात मॅव मॅव करायला सुरुवात केलं असतं. मस्त झालं अशा प्रकारे. हे स्टीम करायलाच जास्त म्हणजे प्रॉपर हे झाले पाहिजे, फुटले नाही पाहिजे. फुटले तर मग ते पूर्ण सारण बाहेर येतं. झाले तर आहेत व्यवस्थित. तुम्ही पण नागपंचमीला बनवता का? कमेंटमध्ये सांगा मला की तुमच्या घरी पण बनतं की नाही. सो ब्लॉग थोडा छोटा केला, आपला काय मोठं हे नव्हतं. आई बोलती थोडं एक करूया, सो त्यासाठी केला. आवडला असेल तर शेअर सबस्क्राईब नक्की करा.
सो धन्यवाद, भेटतोच पुढच्या ब्लॉगमध्ये.